नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज व्हिडिओ सुरुवात केली आपण कोल्हापूरमध्ये आहे अंबाबाई मंदिरामध्ये। वाईफ आणि मी आलो होतो इकडे दवाखान्याला आणि उशीर आहे अजून, आता 9:30 वाजले। 10:30 वाजताची अपॉइंटमेंट आहे, 1 तास आहे आपल्याकडे। त्यामुळे मंदिरामध्ये आलो होतो। ही माझी वाईफ। हे मंदिर महालक्ष्मीचं बरेच जण आले असतील, इकडे दर्शन घेतलं असेल। आम्ही आत नाही गेलो होतो, मुखदर्शन घेतलं आणि परत कारण आपल्याला 10:30 वाजता बरोबर अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची। कोल्हापुरातून आलो, घरी वाईफला सोडलं आणि परत आपण आलो कागलमध्ये। आपला इथे नवीन प्रोजेक्ट चालू आहे, बऱ्याचपैकी कामं झालेली आहेत। डिस्प्ले वगैरे लावलेला आहे, कॉकटेल मॉकटेलचं बोर्ड लागलेले आहेत आणि आता आपण बाहेर शेडचं काम करणार आहे। ते मेंबर आलेत, त्यांची कामं चालू झालेत। हे आपल्याकडे फ्रूट वगैरे त्याचा डिस्प्ले ठेवलेला आहे, बरेच चेंजेस केलेले आहेत। पहिला जो व्हिडिओ बघितला त्याच्यापेक्षा आता नवीन एक व्हिडिओ करेन मी। तर हा इथे एक शेड लागणार आहे आणि त्या बाजूला असं 2 बाजूला शेड लागणार आहेत, कारण ऊन वारा पाऊस याच्यापासून थोडं संरक्षण व्हावं। आत्ता पाऊस नाही, पण पावसाळ्यामध्ये पाणी आतमध्ये येणार, त्याच्यामुळे आपण हा एक बंदोबस्त केलेला आहे जेणेकरून पाणी आतमध्ये येऊ नये। आणि कडाक्याच्या उन्हामध्ये जर आपले ग्राहक येथे येऊन सिटिंग अरेंजमेंट पण करायचे आपल्याला आणि इथे बसूनच मॉकटेल वगैरे जर त्यांना घ्यायचं असेल, ड्रिंक घ्यायचं असेल तर ते निवांत घेऊ शकतात। हा एका बाजूचा शेड झालेला आहे, फिक्स झालेला आहे। त्याला थोडंसं खाली घ्यायला सांगितलं आहे मी, सेटिंग बदलायला, ते करतायत आणि त्या बाजूचा पण लगेच लागेलच। हा आपला दुसऱ्या बाजूचं ते वेल्डिंग वगैरे करतायत, सेटिंग करतायत आणि हा इकडच्या बाजूचा फिक्स झाला आहे। आता इकडच्या बाजूला झाल्यानंतर आपलं शेडचं पण काम कंप्लीट होतं आहे। लाईट्स वगैरे किरकोळ कामं जर लागले आपण तसं चालू करणार आहोत, त्याच्यानंतर लागेल तसं आपण अजून कामं करणार याच्यामध्ये। तर मित्रांनो, आपलं शेडचं वगैरे काम झालं आणि आता सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आतलं सेटअप लावायचं आहे। हे साहित्य आपण सगळं नवीन आणले, ग्लासेस वगैरे किंवा टूल्स वगैरे, ते मॉकटेलला वगैरे लागणारे सगळे, ग्राइंडर, त्याच्यानंतर आईस क्रशर मशीन वगैरे, ग्लासेस वगैरे लावायला चालू आहेत, ते सगळे आता सेटअप लावणार आणि आपलं चालू होणार आहे उद्यापासून मॉकटेल आणि कॉकटेल हाऊस। हे सिरप्स वगैरे डिस्प्लेला लावलेले आहेत। तर आपलं टूल्स, ग्लासेस वगैरे लागलेले आहेत। संध्याकाळची वेळ झाली, एक लुक बघा डिस्प्लेचा कसा झालेला आहे। इकडे आपण निऑनमध्ये बोर्ड केला आहे, खाली आपण डिस्प्ले केला आहे, तिथे पण लाईट्स लावलेले आहेत कलरफुल। पॉसिबल जेवढं होईल तेवढं चांगला लुक देण्याचा प्रयत्न केला आहे। अजून काही कमी वाटत असेल तुम्हाला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण अजून याच्यामध्ये काय करू शकतो। हा इकडे एक फ्रीज आला आहे, आपला बॉटल कूलर आहे। इथे आपण स्प्राईट, थम्सअप वगैरे जे लागणार ते ठेवणार आहे। आपला आईस वेल मशीन आहे, सॉरी मशीन नाही, हे टूल्सच आहे। ह्याच्यामध्ये आईस वगैरे स्टोअर होणार किंवा आपले इन्ग्रेडियंट्स वगैरे जाणार। आणि हा वर्किंग स्टेशन आहे आपला। हा सब्जा सीड्स आहेत, शुगर सिरप, लाईम ज्यूस वगैरे बनवलं आहे आपल्याला जे लागणार आहे ते, कारण उद्या सकाळपासूनच आपलं कॉकटेल मॉकटेल चालू होणार। शेड मारल्यानंतर हॉटेल म्हणजे सॉरी आपलं मॉकटेल हाऊस कसं दिसतं हे अजून बाहेर काढायचं, हे पण झालं फिटिंग, थोडंसं सपोर्ट द्यायला आलं त्याला। आणि हे इकडे फ्रेश फ्रूट वगैरे ठेवलेत आपण फ्रीजवरती। हा डिस्प्ले उभा केला आहे, ठेवला आहे। 6 वाजलेच, तासाभरानंतर चालू होईल परत आपलं। सेटअप झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता हे क्रश आणि सिरप्स वगैरे ठेवलेले आहेत। आणि इथं आपण जे ठेवणार आहोत ते आपलं मेजा रेडी ठेवणार आहे। मिंट ते गार्निशसाठी आहे, जसं किवी, फ्रेश फ्रूट वगैरे त्याच्यामध्ये अजून गार्निश, सगळी मेजा तयार करायला चालू आहे। हे ग्लास वगैरे लावलेले आहेत मगाचे आणि डिस्प्ले वगैरे हा संध्याकाळपासून चालू होणार आहे। हे थोडंसं बारच्या परत जे बस्टन शेकर, थ्रिपे शेकर, बार कॅडी, स्ट्रॉ स्टेरर, सॉल्ट रिमर आणि ड्रिप मॅट वगैरे हे इकडे ठेवलेलं आहे। याच्यासाठी आपल्याला पार्टिशन येणार आहे, पण ते आत्ता 1-2 दिवसात येईल। हा इकडे आपला हाय मिक्सर, बार ब्लेंडर आणि हा आहे आपला आईस क्रश मशीन आहे। हे बाकी लागणार आपले सॉसेस आणि चॉकलेट अजून मेजर तयार करायला चालू आहे। तर मंडळी, चालू झालेलं आहे आपलं कॉकटेल मॉकटेल हाऊस आणि हे आपण जे बनवतोय तो आहे ब्ल्यू आय। हा मॉकटेलचा प्रकार आहे।
आणि सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट आहे व्हर्जिन मोहितो. हा आहे ब्लश ऑन आईस. बऱ्यापैकी मेनू म्हणजे सिम्पल ठेवलं आहे. तुम्हाला याच्यातलं बऱ्यापैकी नॉलेज आहे कॉकटेल मॉकटेलचं, आणि जसं जसं रिस्पॉन्स भेटेल तसं आपण अजून फ्युजन मॉकटेल आणि कॉकटेल पण स्टार्ट करणार आहे. ॲड्रेस अशोका नेक्स्ट हॉटेल, पुणे बेंगलोर हायवे रोड टच आहे कागलमध्ये. नक्की विजिट करा आलात तर. बऱ्यापैकी व्हरायटी आपण ठेवलेत कॉकटेल आणि मॉकटेलमध्ये. कॉकटेलची अरेंजमेंट आहे बारमध्ये, आपण बारमध्ये त्यांचे सेटिंग अरेंजमेंट केले. बाकी मॉकटेल तुम्ही इथे बसूनसुद्धा एन्जॉय करू शकता. तर आपला हा ब्लश ऑन आईस बनतो आहे. मगाशी जे गेलं ते ब्ल्यू आहे, त्याच्यानंतर व्हर्जिन मिळतो, आणि त्याच्यानंतर ही नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आहे ती ब्लश ऑन आईस. पूर्ण आईसमध्ये येते. सध्या थंडीचे दिवस आहेत, थोडंसं कमी ऑर्डर येणार या आईसचे जे आहेत ते मॉकटेल, पण प्रयत्न नक्की केला जाईल जेवढं चांगलं बनवून देता येईल ग्राहकांना आणि त्यांना या सर्व पदार्थांची सवय लावण्याची. कन्सेप्ट नवीन आहे इथल्या ग्राहकांच्यासाठी, म्हणून म्हटलं मी सवय लावण्यासाठी. बाकी जसं यांना आवडतील, आपल्या ग्राहकांना आवडेल, हे रिपीट ऑर्डर जायला सुरुवात होतील 100%. आणि जेवढा चांगला बेस्ट देता येईल तेवढा मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन या प्रोजेक्टमध्ये, कारण इथे कागलमधल्या लोकांच्यासाठी हा पूर्णपणे नवीन कन्सेप्ट. कोल्हापूर सिटीमध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये देतात, पण आपण कागलच्या कुठल्याही हॉटेलमध्ये सध्या हे चालू नाही, फक्त आपणच चालू केलं आहे. तर हा आपला ब्लश ऑन आईस तयार झाला आहे, आणि याला थोडं गार्निश वगैरे दिल्यानंतर हे पिकअप होईल. आता इथल्या व्हिडिओंना जास्तीत जास्त मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागणार आहे, कारण हायवे टच आहे, थोडंसं ओपन आहे, आणि गाडींचा एवढा आवाज असतो. डायरेक्ट आपण व्हॉइस दिला तर तो रेकॉर्ड होत नाही, ट्राय केला होता. त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओंना तुम्हाला इथून पुढे व्हॉइस ओव्हरच बघायला मिळणार आहे, म्हणजे ऐकायला मिळणार आहे. आपला सॉल्ट रिमर आहे. एकामध्ये सॉल्ट ठेवलं आहे आणि एकामध्ये आपण ही बुक्का चटणी आणि सॉल्ट मिक्स करून ठेवतो आहे, कारण आपल्याकडे एक मॉकटेल आहे गोवा बर्न म्हणून. गवा ज्यूसपासून बनतं ते, आणि त्याला जे आपण ग्लासला रिमर सॉल्ट रिमच्या ऐवजी आपण हे लावणार आहोत ग्लासच्या रिमरला, म्हणजे रिम करणार आहोत. त्यामुळे हे एक बनवलं आहे आणि आपण सॉल्टचं वेगळं ठेवलं आहे, जेणेकरून त्याची ऑर्डर आल्यानंतर परत आपण ती चटणी आणून परत ते मिक्स करून ते एवढा वेळ घेण्यापेक्षा आपण रेडी करून ठेवलेलं आहे. हे आपलं आईस क्रश मशीन आहे. इथे आईस आपण क्रश करतो. आपलं व्हर्जिन मोहितो वगैरे बऱ्याच मॉकटेलमध्ये क्रश आईस आपण टाकतो. आपण आईस क्रश केला आहे. आता हा आईस क्रश करतो आहे कारण आपल्याला ब्लश ऑन आईसची रिपीट ऑर्डर आली आहे. मगाशी जे गेलो होतं ते ड्रिंक. तर हे बघा, ते आपण ड्रिंक बनवतो आहे. Download News 18 app and never miss a moment. हे आपलं ड्रिंक तयार झाले. ह्याला व्हॉइस ओव्हर बराचसा द्यायला लागणार आहे. परत इकडे बॅकग्राऊंड म्युझिक असतं, कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं नशिबानं नाही आली तर बरं होईल, कारण जास्तच आपण इकडे हाऊस म्युझिक वगैरे प्ले करणार आहोत. हिंदी मराठी वगैरे नसणार आहे. पण
स्टील कॉपीराईटची भीती आहे मला इथे या व्हिडिओमध्ये येऊ शकते. बाकी हा ब्लशनायचा आपला मगाशी जे गेलं होतं ड्रिंक ते रिपीट ऑर्डर आली होती. ग्राहकांना आवडलं, त्यांचा चांगला फीडबॅक आला होता, तर ते आपण त्यांना परत ऑर्डर केले तर ते बनवून जातं. आपल्या याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, किवी आणि ब्ल्यू कोरॅको असे 3 वेगळे फ्लेवर जाणार आहेत. लाईम ज्यूस आणि टॉप स्प्राईट होतं. छान लागतं, जसं की आपण ते आईसचा गोळा वगैरे खातो ना त्या टाईपचंच आहे, पण याच्यात 3 फ्लेवर तुम्हाला प्रत्येक शिपमध्ये. असं पहिल्यांदा स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येणार, नंतर किवीचा येणार, त्याच्यानंतर ब्ल्यू कोरॅकोचा येणार. असं जसं खाली ड्रिंक जाईल तसं वेगळं तुम्हाला फ्लेवर त्या ड्रिंकमध्ये येणार. मॅजिक आहे, त्याच्यामुळे कधी आला तर नक्की ट्राय करा. तर याला गार्निश आपण लावणार आणि हे ड्रिंक होईल पिकअप. असे बरेचसे आपल्याकडे रेसिपीज आहेत, युनिक आहेत, म्हणजे वेगळं काही नाही आहे. बऱ्यापैकी पुणे मुंबईच्या हॉटेल्समध्ये मिळतं हे. मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला जसं आपण फ्युजन करणार, पण अजून याला रिस्पॉन्स कसा मिळतो ते बघून आपण स्वतःचे मॉकटेल्स फ्युजन्समध्ये काहीतरी वेगळं वगैरे युनिक असं स्टार्ट नक्की करणार आहे. पण सुरुवात आपल्या आता हिवाळा आहे, थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे आपण जे आहेत ते क्लासिक मेनू ठेवलेले आहेत रेग्युलर, जे प्रत्येक जागी मिळतात असे. तर हा आपला ब्लश ऑन आईस तयार झालेला आहे. याला गार्निश लावलं आहे, स्ट्रॉ आणि स्टेरल लावल्यानंतर हे होईल पिकअप. दिसायला कसं दिसतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी येणारा प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन रेसिपीज मिळणार, वेगळे मॉकटेल बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि लाईक नक्की करा. इकडे फ्रेश फ्रूट आहेत, हे आपण मॉकटेलसाठी पण लागणार आहे. तर बाकी जर फ्रेश ज्यूसमध्ये कोणी मागितलं तरीसुद्धा आपण देणार आहोत. हे वॉटरमेलन, ॲपल, माल्टा ऑरेंज, किवी ठेवलेला आहे. बाकी आता रश बघा, बाहेर गाडी लागलेली आहे, तर सेकंड लाईन लागलेली आहे. इकडे बार आहे, पण बारची सेटिंग पूर्णपणे वेगळी आहे. आता जिथं मी काम करतो आहे तिथं जवळपास 80-90 टेबल आहेत जे फक्त फॅमिलीसाठी आहेत, आणि इथे फक्त फॅमिली ग्राहक जास्त आहेत. आपल्याकडं आईस बनवणारं मशीन आहे आणि तिकडे ते आता बारमध्ये लागलं आहे, पण तिकडनं आपण आईस आणतो तो इकडे ठेवतो. हा आपला आईस वेल आहे, याच्यामध्ये आईस वगैरे आपण स्टोअर करून ठेवतो आहे रोज. क्यूब आईस आहे, आणि याला जे आपण पाणी वापरतो आहे ते ॲक्वागार्डचं आहे. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण हायजीन पण मेंटेन करतो आहे आणि क्वालिटी पण मेंटेन करतो आहे. आईस बनवणारं मशीन आहे, त्याला कुठलंही बोरचं पाणी जोडा वगैरे असं धंदा केलेले नाही आहेत. सरळ त्यांना ॲक्वागार्ड लावलं आहे. त्याच्यामुळं निवांत या, ट्राय करा, तुम्हाला आवडतील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.